नमस्कार, मी प्रज्ञा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच मोठी बातमी आहे आखाती युद्धासंदर्भात. कारण अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय. इराणच्या 10 अटींवर चर्चा करणार असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीच्या काही तास आधी ही शस्त्रसंधी झाली आहे. मात्र या महत्त्वाच्या 10 अटी तितक्याच गरजेच्या असणार आहेत. त्यावरती कशा पद्धतीने चर्चा होते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्यानंतर महत्त्वाचे बदल हे सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर घडू लागलेले आहेत. त्याचे परिणामही दिसू लागले. आणि यावरती सतीश ढगे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, कारण ते आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत. त्यांच्याकडून ऐकूयात नेमकी त्यांची प्रतिक्रिया. तिला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू, अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती. या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोहर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता. आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं, अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती. तर सध्या आपण बघतोय हा स्वल्पविराम आहे, मात्र हा खूप महत्त्वाचा आहे. ही शस्त्रसंधी जी आहे ती अर्थातच येत्या काळामध्ये युद्धबंदीमध्ये आणि एकमेकांमधलं युद्ध पूर्णपणे थांबण्यामध्ये बदलावी अशी अपेक्षा आहे. याचे परिणाम जे पडसाद आहेत ते सुद्धा दिसायला लागलेले आहेत. अमेरिकन बाजारामध्ये शेअरमध्ये चांगली उसळी पाहायला मिळालेली आहे. मात्र ज्या आता इराणच्या 10 अटी आहेत, या अटींसंदर्भात कशा पद्धतीनं चर्चा होते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. तर ह्या ज्या अटी आहेत किंवा पुढचे जे करार असतील त्या संदर्भात आता शहबाज यांनी सुद्धा पाकिस्तानात निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही इथे या आणि या तुमच्या महत्त्वाच्या करारांवरती चर्चा करा. शुक्रवारी तुम्ही एकत्रित बसा, असंही शहबाज यांनी म्हटलंय. तर व्हाईट हाऊसचे निवेदन समोर आलेलं आहे. इराण सोबतच्या शस्त्रसंधीच्या घोषणेवर व्हाईट हाऊसनं एक निवेदन दिलेलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी असं म्हटलंय की वाटाघाटी सुरूच राहतील. लेविट यांनी पुढे असंही म्हटले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निवेदनावरनं पुढील कार्यवाहीची दिशा ठरेल. राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेनुसार वाटाघाटींचा आधार निश्चित केला जाईल. लेविट यांनी हे म्हटलंय की सत्य हे आहे की आपले राष्ट्राध्यक्ष आणि आपल्या शक्तिशाली लष्करानं इराणला हॉर्मोजची सामुद्रधुनी उघडण्यासाठी राजी केलेलं आहे आणि आता पुढील वाटाघाटी या सुरूही राहतील. दरम्यान अमेरिका इराणच्या युद्धविरामावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूया ते काय म्हणालेत. ते इराण अमेरिका युद्धविराम निर्णयाचं मी स्वागत करतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळाला चर्चेसाठी आमंत्रणही दिलंय. शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्यानं दोन्ही देशांचे आभार मानतो असे त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र आता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी लवकरच चर्चा करावी. शुक्रवारी त्यांनी आमच्या देशात येऊन या संदर्भात आपले जे काही करारमदार असतील ते करावेत असंही शरीफ यांनी म्हटलंय. इराणच्या सर्वोच्च नेत्यानं आपल्या सैन्याला युद्धविराम करण्याचे आदेश दिलेत. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी सर्व लष्करी तुकड्यांना युद्धविराम करण्याचे आदेश दिले. आणि युद्धविरामाच्या घोषणेनं कच्च्या तेलाच्या किमती मात्र घसरलेल्या आहेत. अमेरिकन शेअर बाजारात सुद्धा चांगलीच उसळी ही पाहायला मिळते. युद्धविरामाचे परिणाम हे अर्थातच दिसू लागलेले आहेत आणि या परिणामांचाच भाग म्हणून सध्या अमेरिकन शेअर बाजारानं चांगलेच वधारलेले आहेत आणि उसळी घेतलेली पाहायला मिळते. त्याचबरोबरीनं युद्धविरामानंतर कच्च्या तेलाच्या किमती या $92 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यामुळेच युद्धविरामाचे चांगले परिणाम, सकारात्मक अशा स्वरूपाचे परिणाम हे समोर येऊ लागले. अमेरिकन शेअर बाजारामध्ये ही तुफान उसळी आहे आणि त्याचा परिणाम आता आपल्या शेअर मार्केटवरती सुद्धा कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही काळापासून शेअर बाजारावरती चांगलाच परिणाम झालेला पाहायला मिळाला या युद्धाचा. तर
इस्रायल हल्ले सुरूच ठेवणार. आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते इस्रायलच्या गोटातनं, कारण इस्रायलच्या अधिकाऱ्यांना ही महत्त्वाची माहिती दिली आहे. इस्रायली हल्ले सुरूच ठेवणार असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण अमेरिका, इस्रायल, इराण या युद्धामध्ये इस्रायलनं मात्र आपली वेगळी भूमिका मांडलेली पाहायला मिळते. इकडे अमेरिकेनं या संपूर्ण प्रकरणामध्ये युद्धविराम होतोय असं म्हटलेलं होतं. शस्त्रसंधी करण्यात आलेली आहे 14 दिवसांसाठी. मात्र इस्रायल आपले हल्ले सुरूच ठेवेल असं इस्रायलनं स्पष्ट केलेलं आहे. कारण इस्रायलसाठी सुद्धा ही महत्त्वाची लढाई आहे.